राम राम शेतकरी मित्रांनो, मी राणाजी राजपूत, राहणार बिराली, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव। तर मी माऊलींची 2 शिबिरं केली आहेत, विषमुक्त शेतीची शिबिरं केली आहेत। त्या 2 शिबिरांपैकी एका शिबिरामध्ये दादा लाड हे आले होते। दादा लाड यांनी त्यांच्या तंत्राबद्दल त्या शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं होतं। त्यानंतर मी विषमुक्त शेती करायला सुरुवात केली। विषमुक्त शेती करत असताना मी यावर्षी विषमुक्त पद्धतीने कापसाची लागवड केली आहे। तर मी तुम्हाला आपली जी कापसाची लागवड आहे ती आपण 2.5 बाय 1 फूट या अंतरावर केलेली आहे। मी तुम्हाला एक झाडाचे बोंड मोजून दाखवतो, चला आपण बघूयात। तर या कपाशीची लागवड आपण 12 जून 2024 रोजी केलेली होती। तरी आपण लागवडीनंतर झाड हे 35 ते 45 दिवसाचं झाल्यानंतर त्याला गळफांदे दिसतात। तर त्या गळफांद्या आपण मजुरांच्या साहाय्याने या प्रकारे कट केल्या आहेत। हे बघू, या झाडाला 4 गळफांद्या होत्या, त्या आपण कट करून घेतल्यात। फक्त झाडावर फळफांद्या ठेवल्या आहेत आणि त्याची उंची आपण 80व्या दिवशी त्याचा शेंडा मारला आहे। त्याची उंची आपण जेमतेम 2.5 ते पावणे 3 फुटापर्यंत रोखली। तरी त्याला आज दिवशी 6 फळफांद्या आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर आपण फळफांदीच्या बाजूला एक उपगळफांदी फुटते, ती सुद्धा आपण ती काढून घेतली आणि त्याच्या खाली एक मोठं पान असतं ते सुद्धा आपण काढून घेतलंय। तरी आपण आज घडीला बोंडांची संख्या एका झाडावर किती आहे, पाकलेल्या बोंडांची संख्या किती ते आपण मोजून घेऊयात। चला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 32 बोंड एका झाडावर आज घडीला तयार आहेत। तरी आपल्याला वाटत असेल की एकाच झाडावर 32 बोंड आहेत, पण तसं नाही आहे। आपण मधात जाऊ आणि मधात काही झाडांची बोंड फुलपाती मोजूयात। या आता हे झाड आहे, या झाडावर आपण किती बोंड तयार आहेत ते आपण तयार बोंडच मोजू, फुलपाती आपण मोजणार नाही आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 या झाडावर आपल्याला 31 बोंड आज घडीला तयार आहेत। आणि प्रत्येक फांदीवर, आता या झाडाला फांद्या 8 आहेत, एका फांदीवर फुलपाती आपल्याला 4 फुलपाती दिसत आहेत। तरी हे एकच झाड नाही, आपण बघू शकतात दुसऱ्या सुद्धा झाडांना तीच परिस्थिती आहे। आपण पूर्ण क्षेत्रामध्ये 30 ते एका झाडावर 30 ते 32 बोंड कसेही पाहायला मिळतील। तरी आपल्या या कापसाच्या क्षेत्रामध्ये एका क्षेत्रात आपण लागवड केली 2.5 बाय 1 फुटांवर। तर 2.5 बाय 1 फुटांवर आपली रोपांची संख्या बसते 16,000। आणि आपण जर विषमुक्त पद्धतीने आपण कापूस केला आहे तर एका बोंडाचं वजन आपलं 5 ग्रॅम आपण पकडूयात आणि एका झाडावर आपण 30 बोंड घेऊयात। 5 गुणिले 30 केलं तर 150 ग्रॅम एका झाडावर कापूस मिळतो आणि गुणिले आपण 16,000 करू शकतात। 24 क्विंटल या क्षेत्रावर आपल्याला एका एकरमध्ये उत्पन्न येईल असं आपल्याला अपेक्षित आहे। तरी 1-2 झाडावर जर बोंडांची संख्या कमी असेल पण फुलपाती आपल्याला एका एकरमध्ये या क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर दिसून येत आहेत, तरी त्याचा ॲव्हरेज मेंटेन होईल। आपण या क्षेत्रावर शिवार पेरीचा कार्यक्रम ठेवलेला होता। त्या कार्यक्रमात आपण आपल्याला जे मार्गदर्शन करतात माऊली कापसे यांना आपण आमंत्रित केलेलं होतं। तरी त्या आपल्या कार्यक्रमात, शिवार पेरीचा कार्यक्रमात 4 जिल्ह्यातून शेतकरी आले होते। नाशिक जिल्ह्यातनं, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, खेतियामधून सुद्धा एम पीमधून सुद्धा शेतकरी आलेले होते। अजून अंमळनेर तालुक्याचे कृषी अधिकारी यांनी सुद्धा आपल्या क्षेत्राला भेट दिली शिवार पेरीचा कार्यक्रमाला। त्यानंतर धुळे जिल्ह्यातले शास्त्रज्ञ सुद्धा आलेले होते। जवळपास 200 ते 250 शेतकऱ्यांचा कार्यक्रम झाला
आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापैकी आपल्या शेजारचे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या आपण ऐकूयात. नमस्कार, मी बेटावत गावातील भटुमाळी. मी पण एक शेतकरीच आहे. आमचं पण शेत 17-18 एकर आहे. तर त्याच्यात आम्ही कापूस लावलेला आहे पारंपरिक पद्धतीने. आणि तो युज्युअल आम्ही काय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न करता फक्त रासायनिक खताचा वापर करतो. आणि त्यानुसार आम्हाला सरासरी वर्षाच्या काठावर तरी आम्हाला 5-6चा एकरी उतारा बसतो, जास्त नाही बसत. तर आम्ही काल परवा सरांचं बाळासाहेब लाड यांचं आम्ही काल प्रोग्राम बघितला आणि त्यांचा प्रोजेक्ट लाईव्ह बघितला. त्याच्यावर आम्हाला कळतं, कारण आमचा खर्च आणि त्यांच्या खर्चात जमीन आसमानचा फरक आहे, बरोबर. आणि त्यांना शुल्क खर्चात त्यांनी अतिउत्तम अशा प्रकारे त्यांनी प्लॉट बसवलेला आहे. आणि कम्पॅरेटिव्ह आम्ही जे आमच्या शेताकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन आहे, खूपच आम्हाला नगण्य वाटतं. त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी याचप्रमाणे आम्ही लागवड करणार आहोत आणि त्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करणार आहोत. थँक्यू. सर, ते शेवटी आपल्याला एवढीच विनंती करतो की जसं मी माऊली कापसेंचं विषमुक्त शेतीविषयी निवासी शिबिरं केलीत, त्यानंतर ऑनलाईन शिबिरं देखील केलीत, त्याचा फायदा मला माझ्या शेतीत जाणवून येतो आहे की माझी शेती ही ताकदवान झाली, बलवान झाली. त्यामुळे माझ्या शेतातली पिकंही जोमदार यायला लागलीत आणि माझा जो खर्च होत होता रासायनिक खतांवर, रासायनिक फवारण्यांवर, तो खर्च माझा शून्यावर आलेला आहे. दादा लाड तंत्रज्ञान आणि माऊली कापसे यांचे विषमुक्त शेतीचं तंत्रज्ञान यांचा जर आपण योग जोडून आला शेतकरी मित्रांनो, तरी आपण आपल्या शेतीतलं उत्पन्न वाढवू शकतो आणि शेतीतला जो खर्च आहे तो आपण कमी करू शकतो. आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण विषमुक्त शेती करायला सुरुवात करावी, माऊली कापसेंचं निवासी शिबिर करावं, हीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. राम राम.